एकदा एकेकाळी एका जंगलात एक ससा होता. तो खूप जंगलात फेमस होता. एकदा काय झालं, ससा आणि कासव दोघंही एकाच व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये होते. जंगल फिटनेस चॅलेंज असं त्या ग्रुपचं नाव होतं. ससा रोज इन्स्टा रील टाकायचा. स्पीड इज एव्हरीथिंग ब्रो, हॅशटॅग बॉर्न रनर. कासव काही बोलायचं नाही, फक्त रोज सकाळी 5 वाजता उठून वॉकिंग प्लस कन्सिस्टन्सी ठेवायचं. एक दिवस ससा ग्रुपमध्ये टाकतो, रेस करूया का? जंगल टू हिलटॉप. सगळे ॲनिमल्स एक्सायटेड. कासव शांतपणे ओके म्हणालं. रेस सुरू होते. ससा इतका फास्ट की अर्ध्या वेळात पुढेच पुढे. म्हणतो, थोडं चिल करूया. नेटफ्लिक्स, पॉवर नॅप, स्नॅक्स. इकडे कासव, ना स्टोरी ना स्टेटस, फक्त एकच फोकस. एक पाऊल, मग दुसरं, मग अजून एक. आता इकडे ससोबांना नेटफ्लिक्स आणि रील्समधून वेळ झाल्यावर आणि मोबाईलची पूर्ण बॅटरी संपल्यावर त्यांना आठवतं की आपण रेस लावली होती, आणि मग ते तिथून उठतात. आणि इकडे कासव तोपर्यंत हिलटॉपच्या अगदी जवळ पोचलेला असतो. सेल्फी नाही, शो नाही, फक्त समाधान असतं कासवाच्या चेहऱ्यावर. ससा लाजतो आणि म्हणतो, स्पीडपेक्षा कन्सिस्टन्सी भारी असते. मॉरल ऑफ द स्टोरीज म्हणजेच ह्या स्टोरीमधून आपल्याला असा बोध मिळतो की टॅलेंट छान आहे, पण डिसिप्लिन नसेल तर